साऊथमध्ये काम केलं आहे, प्रभासबरोबर काम केलं आहे, आदिपुरुषमध्ये केलं आहे. बिचाऱ्या मराठी लोकांना पण बघायला मिळू दे. तुम्ही एखादा प्रोजेक्ट कराल ना जेव्हा तुम्ही प्रोड्यूस कराल ना तेव्हा मी याचं लगेच उत्तर देईन तुम्हाला. मला काही कन्सेशन नाही म्हणजे हरकत नाही, कन्सेशन मिळेल, पण याचं उत्तर तेव्हा. पण मला असं वाटतं की मराठी इंडस्ट्रीला तुझ्यासारखा एवढा फिट आणि असा त्या दृष्टीने परवडत नसेल, कारण मराठी नट्यांची ओळख, त्यांचा एक गेटअप जरा वेगळाच असतो. यू आर टू गुड फॉर दॅम. पण एक सांगू तुम्हाला, मराठी आता मराठी मुलं किंवा मराठी जे महाराष्ट्रीयन कलाकार त्यांनी चांगलं काम केलं आहे. पण हो, हर्षवर्धन राणे आत्ताच 1-2 यायला लागलेत. महेश कोठारे, स्वतः महेश कोठारे सर, सचिन पिळगावकर सर. आज खरंच ह्या दोघांसारखा गोंडस तर कोणीच गोंडस नाही, मी म्हणते की म्हणजे लहानपणी जे आहेत ना ते तसंच अजून सुद्धा मला महेश सर अजून सुद्धा तसेच गोंडस दिसतात. अजून सुद्धा ते तसेच लाडके आहेत आमचे. गोंडस नाही, मी म्हणते फिटनेस. अजय देवगण बरोबर काम, रवींद्र महाजनी सर, आज त्यांचा मुलगा गश्मीर तो सुद्धा खूप छान आहे, ते सुद्धा खूप फिट आहेत. आपला काही हाताच्या बोटावर मोजणे एवढे, पण अदरवाईज मराठी इंडस्ट्रीमध्ये फिटनेस तिच्या हातावर. एक सांगू तुम्हाला, हातावर बोलता ना काय तुम्ही आता म्हणालात, हाताच्या बोटावर मोजणे. पण एवढं सांगतो, एवढे आपल्याकडे हात आहेत ना की तेवढीच बोट आणि तेवढेच कलाकार आहेत. आपला सिद्धूचा सुद्धा खूप छान फिटनेस आहे, मला फार आवडतं. आपला सिद्धू जाधव, ज्याला पण आपला सिद्धू बोलतो तो, सो तो मस्त फिट आहे. आता हळूहळू सगळे फिट हो. पण तरी पण अजूनही मला म्हणजे जे जनरली आपण बघतो की अभिनय हा पहिला असतो आणि मग फिटनेसकडे थोडं कमी लक्ष असतं त्यांचं. आणि बाहेर जर आपण बघितले, म्हणजे हॉलिवूड नाही अगदी, पण बॉलिवूड, टॉलिवूड, हे फिटनेस खूप महत्त्वाचं नाही. हॉलिवूड मस्त, बाकीच्या ठिकाणी फिटनेस आता ते ट्रेंड येत चाललं आहे की फिटनेसकडे सुद्धा लक्ष देत आहेत. आणि माझे सुद्धा जे काही मित्र आहेत, मी आत्ताच येता मी एका माझ्या मित्राशी, कलाकार मित्राशी फोनवर बोलत होतो. त्याला सुद्धा मी म्हटलं जिम मिस नाही करायची. मी हार्दिकशीच बोलत होतो, माझा मित्र हार्दिक राणा दादा, सगळ्यांना माहिती आहे. सो आमचं असं बोलणं चालू होतं. तर जाता त्यालाच की तो हक्काचा आणि म्हणतात ना की धाकाचा एक मजेदार वाक्य असतं, जिम ड्रॉप नाही करायची, वर्कआउट करायचं रेग्युलर. तो हां करणार. म्हणजे मला हे असं वाटतं की सगळे आपले मराठी कलाकार फिट असायला पाहिजेतच. आणि आहेत, करतायत. खूप मुलं आहेत की जी करतायत एक. आणि मराठीमध्ये तसं म्हटलं तर जे फिमेल ॲक्ट्रेस ज्या आहेत त्यासुद्धा त्यांनी तेवढंच अगदी फार पहिल्यापासून. आपण माधुरी दीक्षित, त्यांना तर आपण खूप मानतो, त्यांच्यासारखं सौंदर्य. तिला मराठी नाही म्हणता येणार, तिने तर ते नाही, पण दीक्षित आहे शेवटी. दीक्षित आहे. त्यांच्याशी तुम्ही मराठी बोललात तर त्या तेवढ्याच, इवन काजोल मॅम सुद्धा त्यांच्याशी मराठी बोललात तर त्या मराठीत तेवढ्याच त्यांनी बोलतात. असं कौतुक आहे त्यांचं की आज त्यांनी सुद्धा एवढं स्वतःला त्यांनी एस्टॅब्लिश केलेलं आहे. बरेच मुग्धा गोडसे, त्यासुद्धा कितीतरी जणी आहेत, एवढं बरं वाटतं. नम्रता शिरोडकर आहेत, शिल्पा शिरोडकर आहेत. सो मी कधीच असा फरक करत नाही, पण एक इन्स्पायरिंग गोष्ट आहे की आज त्यांनी ह्याच्यामधनं सुद्धा तिथपर्यंत त्यांनी, ममता कुलकर्णी आहे, त्यांनी पायंडा पाडला किंवा त्यांनी सुद्धा एक जाणून दिलं की आपण सुद्धा काही कमी नाही आहोत. सो हे आमच्यासाठी इन्स्पिरेशन आहे, आम्ही जे कलाकार आहोत ते, जे अजून आम्ही म्हणतो ना एक सेकंड स्टेपवर आहोत. सो तोच कॉन्फिडन्स आणि तेच इन्स्पिरेशन आम्ही फर्स्ट स्टेपवर कसं जायचं तो प्रयत्न सुरू आहे. मग मला एक सांग की तुला हे सगळे रोल मिळत गेले ना, ते थोडेसे तुझ्या फिटनेसमुळे पण मिळाले का? हो, माझ्याकडे बघितल्यानंतर पहिले त्या विषयावर येते म्हणून कारण मी म्हटलं ना की मी स्वतःच सांगतो की मला कुठलाच डिरेक्टर, अरे आपण एक लव्ह स्टोरी बनवतोय, त्या झाडामागे वगैरे फिरायचं वगैरे ते होऊच शकत नाही. मीच त्यांना बोलीन नकोस. मी जसं म्हटलं ना की मला जसं एका प्रोजेक्टमध्ये राजा साकारायला सांगितलं, छत्रपती शिवाजी राजे, मी त्यांना सांगितलं की नाही मी करू शकत ते, मला माझे लिमिटेशन्स माहिती आहेत. शरीरयष्टीमुळे नाही, शरीरयष्टी नाही म्हणून म्हटलं. समजा शरीरयष्टीने म्हटलं तर आपण आपलं धाकलं धनी शंभूराजे हे हट्टे 6 फुटी, वाघाला सुद्धा त्यांनी हाताने फाडलेलं आहे किंवा सिंहाला त्यांनी हाताने फाडलेलं आहे. सो ते रौद्र आहेत, ते मी करू शकतो. सो मला तसे कॅरेक्टर्स मला येतात. मला बघितल्यावर सगळ्यांना कळतं हां पहिले मारधाड असणार आहे. सो बरं वाटतं की हा ॲक्शन वगैरे असेल तर देवदत्त नागे हे नाव येतं, मला खूप बरं वाटतं. ॲक्शन हिरो हरकत नाही. अजून मराठीमध्ये तसं ॲक्शन हिरो असं मराठीमध्ये हिरो अशाने नाही राहिलोय मी. तू करणार आहेस कधी पुढे जाऊन प्रोड्यूस? हां ऑफकोर्स करणार आहे. असं काय इमिजिएट फ्युचर? इमिजिएट नाही आहे पण आहे, कारण काही प्रोजेक्ट्स होऊ घातलेले आहेत.
पण एक होतं की जय मल्हार करताना जो ॲक्शन हिरो जो हवा आहे लोकांना तो मात्र त्या तिकडे श्री खंडेरांच्या रूपात दिसत होता. कारण त्याच्यामध्ये ॲक्शन्ससुद्धा होती, जसं इमोशन्स होते, जसं फिलॉसॉफी होती, जसं स्पिरिट होतं त्याकडे म्हणजे स्पिरिच्युअल, तसंच ॲक्शनसुद्धा. म्हणजे राक्षसांचं पारिपत्य करण्यासाठी श्री खंडेरांना खडगं घ्यायलाच लागत होतं. सो यू आर मेड फॉर दॅट. हां, ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.